सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। मी तपस्या शर्मा। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका। तर बघूयात आजच्या घडामोडी। पुरंदर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर अभियानाचे वाघापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजन। पुरंदर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान 2024 अंतर्गत वाघापूर येथे शिबिराचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे, पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई झेंडे, पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, माऊली यादव, वाघापूरच्या प्रथम नागरिक दीपाली कुंजीर, पुरंदर युवा सेना शिवसेना अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन गुंजीर, पुरंदरचे कृषी अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे सर्व अधिकारी, पुरंदरमधील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, विविध गावाचे पोलीस पाटील तसेच वाघापूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी सांगितले की वाघापूर येथे आयोजित शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, 7-12 उतारे अद्ययावत करणे, विविध दाखले देणे अशा अनेक महसूल विषयी कामांसाठी शासन थेट गावात आले। या शिबिराची सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या अभियानाच्या कालावधीत पुरंदर तालुक्यातील शिवरी, नारायणपूर, परिंचे, सासवड आणि जेजुरी या 6 ठिकाणी अशी शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत। या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक विविध प्रलंबित प्रश्नांची निराकार करण्यात भर देण्यात येणार आहे। या शिबिरामध्ये भोग वाटादार वर्ग 2 जमिनीचे भोग वाटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर, सर्व गावांमध्ये 7-12 वाचन करून प्रलंबित वारस नोंदी पूर्ण करणे तसेच अधिकार अभिलेख अद्ययावत करणे अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत। तसेच शासनाच्या विविध योजनांतर्गत संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शिबिरातच लाभ देण्यात येणार आहे। याशिवाय प्रमाणभूत सेमीपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनांच्या खरेदी विक्री व हस्तांतर व्यवहारांची गाविनीय यादी तयार करून ते व्यवहार नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात येणार असून महसूल व इतर प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहून प्रलंबित प्रकारांचे तात्काळ निपटाकार करणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थानचं दैवत म्हणायला लागेल असं काम केलेले तुमच्या आमच्या सर्वांचे पूर्वज, त्यांच्याकडे पाहून आपल्याला पृथ्वीवर देव आला होता असं वाटतं। असे आपले सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्या महायुती सरकारने हा महाराजोत्सव अभियानाचा कार्यक्रम आमच्या वाघापूरमध्ये घेतला, याबद्दल मी सर्व प्रशासनाचे आणि विशेषतः आपल्या तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार विजय बापू शिवतारे यांचे विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण
कार्यक्रम तालुक्यामध्ये मंडळ वाईज घ्यायची थोडीशी घोषणा चालू होती. आम्ही बापू ईर्ष्या करतो, ईर्ष्या कुठल्या गोष्टीची केली पाहिजे त्याचा आजचा कार्यक्रम उदाहरण ठरेल असं माझं मत आहे. आडाचीवाडीमध्ये कार्यक्रम झाला, गुरुळीमध्ये कार्यक्रम झाला शासकीय, त्याचे ऑडिओ व्हिज्युअल्स पाहिले. त्या गावची लोक त्यांचं गाव विकसित करण्यासाठी झटतायत, तिथले अधिकारी काम करतायत. माझ्यासारख्या माणसाला, आमच्या मनोज सारख्या माणसाला, गावच्या सर्वसामान्य लोकांना, आमच्या सरपंचांना सगळ्यांना वाटलं की नितीन आपण ईर्ष्या केली पाहिजे, ईर्ष्या केली पाहिजे. आपलं गाव गुरुळीच्या पुढे गेलं पाहिजे, आपलं गाव आडाचीवाडीच्या पुढे गेलं पाहिजे. ते ईर्ष्या करण्यासाठीचं नियोजनाचा कार्यक्रम आणि शासनाचं जे काय आपलं सहकार्य करायचं लागेल त्या सहकार्याचा कार्यक्रम असेल तो आजचा कार्यक्रम. मी आजच्या शिबिरासाठी आलेल्या सर्व लोकांचं, विशेषतः मनापासून आपल्या पुरंदरच्या सर्व विभागांचं, आमच्या वाघापूरकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. थोडेसे दोन गोष्टी सांगणं महत्वाचं आहे की लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकशाहीची व्याख्या म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा डेफिनेशन वेगळी आहे. तर मी म्हणतो सोप्या सोपी जर लोकशाहीची व्याख्या करायची ठरली तर ती व्याख्या असू शकते लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवले, कायदेशीर माध्यमातून चालवले राज्य म्हणजे लोकशाही असते. ती लोकशाही जर लोकाभिमुख जर प्रशासन व्हायचं असेल तर प्रशासन आणि लोक एकजीव झालं पाहिजे. 30-40 वर्षापूर्वी जे प्रशासन होतं तर लोकांना प्रशासनाला जायला लागायचं, पण माहिती सरकार, आपले कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री सभापती श्रीमती सुनेत्राताई पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने हा एक नवीन अभिनव उपक्रम घेतलाय. तो उपक्रम म्हणजे लोकांनी प्रशासनाकडे जाण्याऐवजी शासन आपल्या दारी सारखं लोकांच्या पर्यंत जायचं, गावोगावी जायचं, मंडळामध्ये जायचं आणि त्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करायचं. महाराजेश्वर समाधान शिबिराच्या निमित्ताने उपस्थित आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडम, उमेश नाईक तहसीलदार आणि उमेश गायकवाड या गावातील आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नितीन कुंजीर, मनोज कुंजीर, सर्व शासकीय विभागातील कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या महाराजेश्वर शिबिराच्या निमित्ताने या परिसरातील सर्व नागरिकांनी, आपल्याला कल्पना आहे की आपल्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे शासनाचे प्रकल्प होत आहेत. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, IT पार्क आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर या निमित्ताने आपल्या सर्वांचं जे महसुली रेकॉर्ड आहे, सातबारे आहेत, ते अद्ययावत करून घेण्यासाठी महसुली अधिकारी आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि भूमी अभिलेखचे कर्मचारी ते या ठिकाणी सर्वतोपरी सर्वांना सहकार्य करणार आहेत. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, शेतकऱ्यांना विशेषतः विनंती करतो की आपलं रेकॉर्ड आणि सर्व अपडेट करून घेण्यासाठी सर्वांनी या महाराजाश्वर शिबिराचा लाभ घ्यावा. आणि मी सर्व या कार्यक्रमाच्या आयोजकांचा आभार मानतो की या भागातील शेतकऱ्यांना त्यांनी ही सेवा पुरवली. धन्यवाद. जो आज कार्यक्रम आपण इथे कार्यक्रम सोहळा आपण इथे उपस्थित सर्वसामान्य जनतेचे तसेच गोरगरिबांचे लाडके असे आदरणीय शिवतारे बापू आमदार साहेब, तसेच सर्व आमचे महसूल तसेच इतर डिपार्टमेंटचे सर्व सहकारी, माझे सहकारी, कर्मचारी तसेच इतर पदाधिकारी आणि इथे उपस्थित सर्व लाभार्थी आणि जनता यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज इथे सर्वांनी जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलंच आहे, महसूल विभागांतर्गत राज्यातील मंडळ स्तरावर सर्वसामान्य जनतेसाठी आपण जो तसेच इतर जे काही योजना आहेत, जे लाभार्थी आहेत, जसं सातबारा, फेरफार असेल, शेती संदर्भात असेल, महसूल विषयक सर्व कामं असतील, जिवंत सातबारा असेल, तहसीलदारांनी आता सांगितलेलंच आहे तुम्हाला, रेशन कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, संजय गांधी योजना आहे, PM किसान योजना आहे. केलेला हा छत्रपती शिवाजी महाराजाश्वर अभियान, त्याची सुरुवात आपल्या तालुक्यातील वाघापूर या गावातून होत आहे. शासनाने जो
महाराजा स्वाभियान आहे त्याचा शेड्यूल दिलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वच विभागाच्या सर्वच योजना म्हणजे शासन आपल्या दारी असा जो प्रोग्राम होता त्याच पद्धतीने शासन म्हणजे शासनाचे प्रत्येक विभाग हा प्रत्येक मंडळातील एक गाव निवडून त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्याचं थोडक्यात आपल्या तालुक्यातील जे स्वरूप आहे ते मी आपल्याला सांगतो. त्याचं म्हणजे आपल्या वाघापूरला कुंभारवळण आणि राजेवाडी या 2 मंडळाचा आज या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. 14 मार्च म्हणजे पुढच्या शनिवारी शिवरी आणि वाल्हे या 2 मंडळाचा कार्यक्रम शिवरी या ठिकाणी होणार आहे. दिनांक 10 एप्रिल शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी भिवडी या ठिकाणी भिवडी मंडळाचा कार्यक्रम नारायणपूर या ठिकाणी होणार आहे. 17 एप्रिल या परिंचे मंडळाचा कार्यक्रम परिंच्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे 2 नगर परिषद आहेत सासवड आणि जेजुरी. 8 मेला सासवड या ठिकाणी आणि 15 मेला जेजुरी या ठिकाणी जो आहे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. जरी तालुक्यातील ही 6 गावं आपण या कार्यक्रमासाठी निवडलेली असली तरी मी ज्यावेळेस मीटिंग घेतली होती सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य सर्व सरपंच आणि लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि त्याच कार्यक्रमात आपण घोषणा केली होती की ज्या ज्या गावामध्ये म्हणजे आवश्यकता आहे अशा कार्यक्रमांची तिथले लोकप्रतिनिधींनी जर सूचना केली तर त्या पद्धतीने आपण त्या गावात सुद्धा त्या सुट्टीच्या दिवशी शनिवारी किंवा शुक्रवारी या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत. आता हे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना या बऱ्याच म्हणजे सर्वसामान्य लोकांना कोणत्या कोणत्या सुविधा शासनाने पुरवणार आहे याची माहिती नसते. तर या अभियानांतर्गत आपण ज्या भोगोलदार वर्ग 2 जमिनी आहेत त्यांना वर्ग 1 करून देण्याचं जे आहे तर ते काम करणार आहोत. जिवंत सातबारा ही शासनाची मोहीम आहे की ज्याच्यामध्ये ज्या मयत व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांची नावे सातबारा सदरी कळवणे आणि त्याच पद्धतीने जे काही प्रलंबित फेरफार असतील ते फेरफार निर्गत करणे. सामाजिक अर्थ सहाय्य योजना आपल्याला माहिती आहे की पाटील मॅडम टेहरा तर सर्वच अधिकारी पंचायत समितीचे सदस्य ज्यांनी निखोज मार्गदर्शन केलेले मणिकर निंबाळकर, नितीन कुंजीर, मनोज कुंजीर, आमच्या जुन्या पंचायत समितीचे विजय गवळीताई कुंजीर, सरपंच दीपाली कुंजीर, माझा शिवसेनेचा तालुका प्रमुख उमेश गायकवाड, शिंदे राजेंद्र शिंदे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो, याच्या अगोदर महायुतीचं सरकार आलं आणि जे 70 वर्षात झालं नव्हतं अशा प्रकारचा एक उपक्रम शासन आपल्या द्वारे या माध्यमातून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झाला आणि लाखो लोक बेनिफिशरी, मला वाटतं काहीतरी 3,67,00,000 एवढे मोठे लाभार्थी त्या योजनेमध्ये महाराष्ट्रभरात झाले होते. आणि मला चांगलं आठवत आहे की 2-3 वेळा आपली तारीख जेजुरीची मागे पुढे होत होती आणि शेवटची जेव्हा मिळाली होती त्यावेळेस मी आढावा घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो. म्हणजे किती तर 2,65,000 लाभार्थी आहेत. कोण कोण लाभार्थी आहे आणि म्हणून मॅडम मी विचारलं सर पेपरच पेपर. मी म्हटलं बाबा तुम्ही 1500 रुपये जे संजय गांधी योजनेतून आमच्या महिलांना विधवा महिलांना वगैरे मिळतात त्या किती केस आहे, ट्रॅक्टर किती आहे, निरुत्तर झाली सगळी. जिल्ह्याचा जो कृषी अधिकारी होता त्याला विचारलं मी ट्रॅक्टर किती, त्यामुळे मागणी एवढी पण पैसे नाही आहे, त्यामुळे एकही देते. अरे म्हटलं ह्या योजनेच्या जेव्हा रचना झाली त्यावेळेस मी तिथे होतो आणि मुख्य सचिवांनी चीफ सेक्रेटरी राज्याच्या सांगितलं होतं ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना राबवायच्या आणि एखाद्या योजनेमध्ये तुम्हाला जर निधी नसेल तर तुम्ही मला कळवायचा चीफ सेक्रेटरी डिपार्टमेंट मार्फत 3 दिवसाच्या आत तुम्हाला निधी दिला जाईल. आणि म्हणून 3 तारखेची डेट मी कॅन्सल केली. निवड शो नको आहे
आणि 8-10 दिवसानंतर ती जी आपण तारीख घेतली त्या तारखेमध्ये रेकॉर्ड झालं. मला वाटते थोडे 100-200 फक्त संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते, ते 99,000 झाले. 1,00,000 लाभार्थी त्यावेळेस झाले. ट्रॅक्टरचा एक रेकॉर्ड झाला. 113 ट्रॅक्टर फक्त पुरंदरला दिले गेले. बाकी जिल्ह्याचा तो सोडा, तो जिल्ह्याचा कार्यक्रम होता. आणि म्हणून एखादा योजना राबवताना ती प्रॅक्टिकली अंमलबजावणी करताना तिच्यातून रिझल्ट आले पाहिजेत. मी जेव्हा आता तहसीलदार सांगत होते त्यावेळेस मी बारकाईने ऐकत होतो. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे, वारस नोंदी किती झाल्या. मी नेहमी, आता मला वेळ नाही मिळाला 1-1.5 वर्षामध्ये, नाहीतर मी दर 4-5 महिन्यामध्ये